आणि राज ठाकरे यांनी मनसैनिकांना पत्र लिहिलेलं आहे। मराठीचा आग्रह धरलात उत्तम झालं असं म्हणत राज ठाकरे यांनी मनसैनिकांना पत्र लिहिलंय। सर्वदूर असलेली मनसेची संघटनात्मक ताकद पण दिसली असं राज ठाकरे यांनी या पत्रात म्हटलंय। तर मराठीचा आग्रह धरलात उत्तम झालं असं म्हणत राज ठाकरे यांनी मनसैनिकांना एक पत्र लिहिलेलं आहे। राज ठाकरे यांनी मनसैनिकांना पत्र लिहित मराठीचा आग्रह धरलात आणि यातूनच मनसेची संघटनात्मक ताकद दिसली असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। मराठीचा आग्रह धरलात उत्तम झालं असं राज ठाकरे यांनी या पत्रात म्हटलंय। तर आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही कारण या विषयात पुरेशी जागृती झालेली आहे असं सुद्धा राज ठाकरे यांनी या पत्रात म्हटलेलं आहे। एक अत्यंत महत्त्वाची ही घडामोड म्हणता येईल। राज ठाकरे यांनी मनसैनिकांना पत्र लिहिलेलं आहे। तुम्ही मनसैनिकांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर आवाज उठवला त्याबद्दल अभिनंदन। मात्र आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही कारण आपण या विषयात पुरेशी जागृती केली आहे आणि हे घडलं नाही तर काय होऊ शकतं याची चुणूक दाखवली आहे। आता मराठी जनतेनंच आग्रह धरायला हवा आणि आपल्या मराठी समाजानंच जर कच खाल्ली तर मग ही आंदोलनं तरी कशासाठी करायची असा सवाल सुद्धा राज ठाकरे यांनी मनसैनिकांना लिहिलेल्या या पत्रातून उपस्थित केलेला आहे। तर आता आंदोलन थांबवायला हरकत नाही या विषयात आपण पुरेशी जागृती केलेली आहे असं राज ठाकरे यांनी मनसैनिकांना लिहिलेल्या पत्रात म्हटलेलं आहे। तर राज ठाकरे यांचं हे पत्र आहे। माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना सस्नेह जय महाराष्ट्र असं म्हणत मनसैनिकांना राज ठाकरे यांनी पत्र लिहिलंय।